नमस्कार. मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, मी तुम्हाला प्रेमाची ताकद राधाकृष्णाची एक गोष्ट सांगते. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला, तर राधा शांत चित्त होती. गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली, कसे हात द्वारकाधीश? जी राधा त्याला काना काना म्हणायची, तिने द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, राधे, मी आज देखील तुझा कानाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस ग. खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती. राधा म्हणाली, खरं सांगू, मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी आले नाही, कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलीच नाही. आणि माझ्या नजरेत तू होतास, फक्त तू. त्यामुळे माझ्या अश्रूबरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरून बसलास ते सांगू? श्रीकृष्ण ऐकतच राहिला. राधा म्हणाली, तुला कदाचित कटू वाटेल, पण हे सत्य आहे. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाच कधी भेटला नाहीस. तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली. पण ह्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली. यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरू झाले. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी थेट द्वारकेत जाऊन पोचलास. एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण 10 बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास. कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सानिध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस, आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस. कान्हा आणि द्वारकाधीश यात काय फरक आहे सांगू? तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं. प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे. युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही. तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस. महान अशी भगवद्गीता तू जगाला सांगितली, पण तू स्वतः काय निर्णय घेतलास? तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास, आणि तुझेच सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस. तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, अर्जुनाचा मार्गदर्शक झालास. त्याच अर्जुनाने तुझेच सैन्य तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले. कृष्णा, अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना, आणि प्रजा तर स्वतःच्या मुलांप्रमाणे असते. तुझ्यासाठी प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास. इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. नाही सापडणार तुला शोधूनही. जिथे जाशील तिथे घरात, मंदिरात, सर्वत्र तुझ्याच बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन. होय कान्हा, मला गीतेचे महत्त्व माहिती आहे. आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. समाज गीतेला पूज्य मानतो, पण भरोसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकाधीश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावरच ठेवतो. गीतेमध्ये राधेचा तर दुरून देखील उल्लेख नाही, पण आजही लोक गीतेचा, तुझ्या महान भगवद्गीतेचा समारोप करताना राधे कृष्ण असा जप करतात. ही तर खऱ्या प्रेमाची ताकद आहे. राधा कृष्णाची ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.